नमस्कार मित्रांनो, जी.के. मराठी चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. प्रश्न पहिला, महाराष्ट्रातील कोणत्या शहरात पहिल्यांदा वर्ल्ड ऑरेंज फेस्टिवल साजरा केला गेला होता? ऑप्शन सी, नागपूर या शहरात वर्ल्ड ऑरेंज फेस्टिवल साजरा केला गेला होता. प्रश्न दुसरा, खंडम्मा प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? ऑप्शन बी, तमिळनाडू राज्यात खंडम्मा प्रकल्प आहे. प्रश्न तिसरा, राष्ट्रीय अकॅडमी ऑफ फायर अँड सेफ्टी कुठे स्थित आहे? ऑप्शन ए, नागपूर या ठिकाणी राष्ट्रीय अकॅडमी ऑफ फायर अँड सेफ्टी स्थित आहे. प्रश्न चौथा, महाराष्ट्र फिल्म कंपनी कोल्हापूर कोणत्या वर्षी स्थापित झाली? ऑप्शन ए, 1918 या वर्षी महाराष्ट्र फिल्म कंपनी कोल्हापूर ही स्थापन झाली. प्रश्न पाचवा, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी कुठे आहे? ऑप्शन ए, पुणे या ठिकाणी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी ही संस्था स्थापित आहे. प्रश्न सहावा, WHO च्या नुसार जगातील सर्वात प्रदूषित शहर कोणते आहे? ऑप्शन बी, नवी दिल्ली हे शहर WHO च्या नुसार जगातील सर्वात प्रदूषित शहर आहे. प्रश्न सातवा, कॉलेज ऑफ मिलिटरी इंजिनिअरिंग कोठे आहे? ऑप्शन डी, पुणे या ठिकाणी कॉलेज ऑफ मिलिटरी इंजिनिअरिंग स्थित आहे. प्रश्न आठवा, मराठी भाषेतील उपरा या प्रसिद्ध पुस्तकाचे लेखक कोण आहेत? ऑप्शन सी, लक्ष्मण माने हे उपरा या प्रसिद्ध पुस्तकाचे लेखक आहेत. प्रश्न नववा, महाराष्ट्रातील खालीलपैकी आदर्श गाव कोणते? ऑप्शन बी, राळनसिद्धी हे महाराष्ट्रातील आदर्श गाव म्हणून ओळखले जाते. प्रश्न दहावा, महाराष्ट्रात मुंबईनंतर कोणत्या शहराला मेट्रो रेल मिळाली? ऑप्शन सी, नागपूर या शहराला महाराष्ट्रातील मुंबईनंतर मेट्रो रेल मिळाली. प्रश्न अकरावा, भारतातील राष्ट्रीय फिल्म संग्रहालय कोठे आहे? ऑप्शन बी, पुणे या ठिकाणी भारतातील राष्ट्रीय फिल्म संग्रहालय आहे. प्रश्न बारावा, मुंबईमध्ये नेहरू विज्ञान केंद्र कोठे आहे? ऑप्शन डी, वरळी या ठिकाणी नेहरू विज्ञान केंद्र आहे. प्रश्न तेरावा, कोर्ट चालू आहे हे नाटक कोणी लिहिले? ऑप्शन सी, विजय तेंडुलकर यांनी कोर्ट चालू आहे हे नाटक लिहिले. प्रश्न चौदावा, भारताची पहिली कृत्रिम बुद्धिमत्ता संस्था कोठे स्थापित केली आहे? ऑप्शन डी, मुंबई या ठिकाणी भारतातील पहिली कृत्रिम बुद्धिमत्ता संस्था स्थापित केली आहे. प्रश्न पंधरावा, भारतीय नौदलाची पहिली महिला पायलट कोण आहे? ऑप्शन बी, शुभांगी स्वरूप ही भारताची पहिली नौदल पायलट आहे. प्रश्न 16वा, ग्रँड ट्रँक रोडची निर्मिती खालीलपैकी कोणी केली? ऑप्शन डी, शेरशाह सूरी यांनी ग्रँड ट्रँक रोडची निर्मिती केली. प्रश्न 17वा, हाफ गर्लफ्रेंड या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? ऑप्शन बी, चेतन भागवत हे हाफ गर्लफ्रेंड या पुस्तकाचे लेखक आहेत. प्रश्न 18वा, भारतातील पहिले कॅशलेस बेट कोणते आहे? ऑप्शन डी, कारंग बेट हे भारतातील पहिले कॅशलेस बेट आहे. प्रश्न 19, जानेवारी ते डिसेंबर असे वित्त वर्ष बदलणारे भारतातील पहिले राज्य कोणते? ऑप्शन सी, मध्य प्रदेश हे राज्य जानेवारी ते डिसेंबर असे वित्त वर्ष बदलणारे भारतातील पहिले राज्य आहे. प्रश्न क्रमांक 20, शिक्षण हक्क कायदा कोणत्या वर्षी लागू करण्यात आला? ऑप्शन बी, 2010 या वर्षी शिक्षण हक्क कायदा म्हणून लागू करण्यात आला.